आपल्या मराठी भाषेत गावंढळ भाषेत गोम, प्रत्येकात एक गोम असते, ती माझ्यात बी असेल तुमच्यात बी असेल. बघा आपण सर्व भगवंताचेच लेकर आहोत, आपण सर्व त्या देवाचेच पुत्र आहोत. परंतु आपल्याला देवापर्यंत जायचं कसं याची माहिती नाहीये. महाराज यासाठी गुरु करावा लागतो. आज या ठिकाणी गुरुवर्य परमपूज्य आदरणीय श्री श्री महंत 1008 स्वामी गणेशानंदजी सरस्वती महाराज हा अधिकारानं गुरु केला. आणि बघा आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून हजर आहे. म्हणजे भगवान या ठिकाणी येऊन थांबलेले आहे महाराज. कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुठल्याही संप्रदायात जा, मी सकाळीच याच्यावर पण थोडस बोललो आहे का नाही. मानभाव आश्रमात जा नाहीतर अनुभव आश्रमात जा, परंतु त्या ठिकाणी गुरु असावा. जगद्गुरु जनार्दन स्वामी सुद्धा सांगायचे, करा करा गुरु त्याने देव. गुरु कशासाठी करायचा पहिला हा मुद्दा महत्वाचा आहे. गुरु कसा केला पाहिजे हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि गुरु करून काय करणं आहे, आपल्याला कुठं जायचं आहे हा एक मुद्दा महत्वाचा आहे. तर बाबा म्हणून गेले सकाळीच बी मेरी उची शाने मोला. त्याच्यासाठी करायचं का बंगले गाड्या घोड्या, हे तर एक जीवन जगण्यासाठी. बघा सकाळीच एक सुंदर असं उदाहरण निघलं होतं पण वेळ नव्हता. ज्यावेळेस रामेश्वराहून मच्छिंद्रनाथ परिक्रमा करत 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 निघाले आणि श्रीलंकेकडे श्री राज्याकडे महाराजांना जायचं होतं. अलक निरंजन करत 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 ते निघाले. पावसाळ्याचा दिवस होता. महाराज हळूहळू त्या मार्गाकडे जात होते. त्या धारणखेड्याकडे जात असताना ओढ्या आपल्या वर चढे पाऊस लागला आणि त्या ओढ्यात मारुतीराय दिसला. भली मोठी शेपूट, मारुतीरायाचं ते तोंड. आणि पाऊस चालू असताना मारुतीरायाचं काम काय चालू होतं, घर बांधायचं. कशाचं काम चालू होतं तुम्ही ऐकलेलं आहे का हो कधी? ऐकलेलं आहे पण तुमच्या लक्षात राहत. तुम्ही या जगामध्ये अशी काही वस्तूच नाही का तुम्ही ऐकली नाही. कथेत आहे ना, आज झालं का, आज झालं का, मग त्याच्यावरच बोलतोय का काही नाही. हा वा वा सुंदर, टाळी वाजवा. तुमच्या लक्षात राहिले एवढं तरी बरं आहे. मारुतीरायाला दादा मच्छिंद्रनाथ विचारतात, बाळा अरे माकडा ते काय बाळ म्हणणारे थोडी होते. त्यागी लोक, त्यागी जे सत्पुरुष महापुरुष असतात ते कोणाला जवळ घेत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एक तेज असतं, हास्य सुद्धा नसतं, रागीट स्वभाव असतो. अरे माकडा काय करतोस, असा शब्द निघाला मारुतीरायासाठी. सगळं कळत होतं, फक्त कुठेतरी जागा करायची भांडायला. भांडण्यात बी एक तथ्य होतं,